रात्री 12-1 वाजल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या असं काही सरप्राईज मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. आता सरप्राईज म्हणजे काय तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर सर्वात आधी तर इथं माझा भात बनवून रेडी होता, भांडे घासून रेडी होते. आता हे सगळं मी केलं नव्हतं, अवनीनं आणि अवनीच्या पप्पानं केलं होतं. आता मला रात्री उशीर झाला होता. आता सकाळी सुद्धा मी लवकर उठवायचं ठरवलं होतं. अलार्म वगैरे लावून झोपले आणि ते दोघांनी अलार्म बंद करून टाकून दिलं होतं, जेणेकरून मला थोडंसं रेस्ट मिळावं म्हणून. आता अलार्म बंद करून त्या दोघांनी उठून छान असं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता. खूप छान असं हळूहळू बनवलं होतं त्यांनी, मला आवाज सुद्धा येऊ दिला नाही. त्यानंतर डायरेक्ट मला 8 वाजता डोळा उघडला माझा. त्यानंतर लगेच इथं मी जे काही माझे कपडे वगैरे होते ते सगळे धुवून घेतले. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. आता एवढं झाल्यानंतर मला जास्त काही काम नव्हतं, त्यामुळे माझे 2-3 ब्लाउज शिवायचे होते ते शिवून घेतले. ते झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं इथे साफसफाई करायला घेतली होती मी. सगळं झाडू वगैरे मारून घेतलं, पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलं. थोडेसे भांडे होते तेही घासून घेतले. आता आज मला आवनीचं हेअर ऑइल पण करायचं होतं, तर ते सुद्धा लगेच करायला घेतलं होतं मी इथं. आता असं तेल लावल्यानं 8 दिवसामधून एक बार तरी मी असं एकदम पूर्ण प्रॉपर तेल लावते तिला, जेणेकरून तिचे केस वगैरे छान स्ट्रॉंग होतील. त्यानंतर इथं रात्रीचं आवनी थोडंसं बेसन वगैरे लावते रोज तिच्या तोंडाला, तर ते आज तिच्या पप्पाला पण लावायला घेतलं होतं तिने. ते असं कधीच कोणाचं ऐकत नाहीत, पण लेकीमुळं आता तिथं झुकावंच लागतं. तर असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.